मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का. तब्बल 9 वरिष्ठ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस व CRPF आत्मसमर्पण केले. यामध्ये 3 SCM पदावरील वरिष्ठ माओवादी आहेत. 9 वरिष्ठ माओवादी आत्मसमर्पित झाले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले एकूण 30 लाखाचे बक्षीस त्यावर होते. 2 माओवादी AK-47 आणि कार्बानाईन सह शरण झाले. 2025 ते आतापर्यंत 132 माओवादी आत्मसमर्पण केले आहे. 31 मार्च 2026 रोजी गडचिरोलीत झालेल्या मोठ्या कारवाईत 9 माओवादी सदस्यांनी अधिकृतपणे आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये दसरी उर्फ पिडे, सुन्ना वेक्को, रामजी अडमा पोट्टाम, शांती वजा वड्डे यासह 7 इतर माओवादी सदस्यांचा समावेश आहे. या तिघावर महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 6 लाखाचे बक्षीस तर उर्वरित सदस्यावर 2-2 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. 2025 मधील भूपतीसह 61 माओवाद्याच्या आत्मसमर्पणानंतर दंडकारण्य माओवादी चळवळ कोलमडताना दिसत आहे. देशभरात 940 माओवादी सदस्यांनी 569 शस्त्रासह आत्मसमर्पण केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत MCM पदावरील सदस्यांना 4.5 ते 5.5 लक्ष रुपये व इतर सदस्यांना 4.5 ते 5.25 लाख रुपये देण्यात येत आहे. गटाने आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त 4 लाख रुपये ही सुद्धा यांनी देण्यात आले आहे. उपमहानिरीक्षक CRPF अजय कुमार, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, कमांडंट परविंदर सिंग, विविध वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. आता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल हे प्रसार माध्यमाशी वार्तालाप करत आहेत. तो वार्तालाप आपण आपल्या चॅनलच्या स्क्रीनवर पाहूया. नक्षली छत्तीसगड राज्याचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या कंपनी नंबर 10 मध्ये 6 नक्षली सक्रिय आहेत. परंतु अमित शहा यांनी काल केलेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र हा ऑलमोस्ट नक्षलमुक्त झाला. काय सांगा? जसे सर्वांना आता माहिती दिली आहे की 9 वरिष्ठ माओवादी कॅडर यांनी आज गडचिरोली पोलिसांनी CRPF समोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यांच्यावर एकूण बक्षीस 30 लाख रुपयाचे होते आणि त्यापैकी 2 कॅडरने AK-47 आणि कार्बाइन हत्यारचं आत्मसमर्पण केलं आहे. मोठ्या प्रमाणात आम्ही डंप त्यांच्याकडून जे विचारपूसमध्ये ते डंप मी रिकवर केलेलं आहे महाराष्ट्र छत्तीसगड बॉर्डरवर. त्यामध्ये पण आम्हाला एक AK-47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाला आहे. 7 जे उर्वरित कॅडर ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्याबद्दल विचारपूसमध्ये त्यांनी 15 किलोमीटर बॉर्डरवरून नॅशनल पार्क एरियामध्ये ते डंप करून ठेवले होते हत्यार. ते बिजापूर पोलीससोबत शेअर करून त्या आधारेवर 2 SLR, 4 303 आणि 2 सिंगल शॉट रायफल आणि 300पेक्षा जास्त लाईव्ह ॲम्युनिशन ते पण बिजापूर पोलीसने ते हस्तगत केलेलं आहे. जे गडचिरोलीचे हे आहे ते सध्या आमच्या रेकॉर्डवर 6 कॅडर आहे, ज्यामध्ये 1 गडचिरोलीचे राहणारे आणि इतर 5 कॅडर आहे. तर परंतु मागचे 10 दिवसमध्ये त्यांचे कोणतेही मूवमेंट गडचिरोली जिल्ह्याच्या सीमामध्ये दिसून येत नाही. आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की आजचे दिवस जे आमचे 6 कॅडर रेकॉर्डवर आहेत त्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं नाही आहे. ते अटक पण नाही झालं आहे. परंतु आर्म्ड युनिफॉर्म्ड कॅडर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतेही मूवमेंट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने नाही आहे. परत आम्ही जे उरलेला 6 कॅडर आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते महाराष्ट्र किंवा छत्तीसगडमध्ये जाऊन त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.